नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, जी की 2021ची सिरीज आहे. आज आपण आलेलो आहोत कर्नाळा किल्ल्यावरती. तर हा आहे कर्नाळा किल्ल्याच्या बाहेरचा परिसर. जी कमान दिसते तुम्हाला एंट्रन्स, या एंट्रन्सच्या बाहेर तुम्हाला तिकीट घर आहे, तिथे तिकीट घ्यावं लागेल. 5 वर्षाच्या वरील सर्वांसाठी तिकीट घ्यावं लागेल आणि इथून आतमध्ये आपण एंट्री करत आहोत. तर आतमध्ये एकट्याला जाण्यास मनाई आहे, आपण ग्रुपसोबतच जायचं आहे, कारण इथे वेगवेगळे भरपूर प्राणी पशुपक्षी आहेत आणि थोडंसं म्हणजे एकट्यानं नाहीच प्रवेश मिळणार तुम्हाला. तर तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये निघालेलो आहे. हा आहे कर्नाळा पक्षी अभयारण्याचा नकाशा. किल्ला तसा खूप मोठा आहे. 1.5 ते 2 तास आपल्याला बघायचे फिरायचे म्हटले तर जावं लागतील. आम्ही बसत उठत गेल्यामुळं आम्हाला थोडा जास्ती वेळ लागलेला होता, कारण आमच्यासोबत ध्रुव होता, 5 वर्षांचा ध्रुव. छोट्या ध्रुवसोबत आम्हीही त्याच्यासाठी तशी ही खूप मोठी ट्रेक होती आणि त्याने खूप एन्जॉय केली. आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की तो ही ट्रेक कंप्लीट करेल, कारण ही तशी लहान मुलांच्या दृष्टीनं ही तशी थोडीशी अवघडच आहे. तर सकाळी 11 वाजता आम्ही ट्रेक सुरू केलेली आहे आणि पहिल्यांदा पोहोचलेलो आहे आम्ही पक्षी अभयारण्याकडे, जिथे पक्षी ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि ध्रुवने हे पक्षी बघितलेले आहेत आणि त्याने पहिल्यांदाच मोर इतक्यात जवळून बघितलेला होता. तर त्याने हे सगळे पक्षी एन्जॉय केलेले आहेत, खूप आवडलं. लहान मुलांसाठी खरंच हे खूप छान असं ठिकाण आहे. ट्रेकही होतो आणि माहितीही मिळते. खूप जवळून मोराचं सौंदर्य, मोर बघणं म्हणजे लहान मुलांसाठी किती आनंदाची गोष्ट असते. लहान मुलांना खरं तर सुरुवातीलाच आपण शिकवतो, नाच रे मोरा आणि इथे इथे बस रे मोरा. तर हा मोर बघून आम्ही निघालेलो आहे कर्नाळा किल्ल्याच्या दिशेने. तर हा आहे रोड कर्नाळा किल्ल्याकडे, वरती किल्ल्याच्या दिशेने जातो. तर गर्दी तशी खूप होती. हा किल्ल्याचं म्हणजे उघडतो हा सकाळी 6 वाजल्यापासून एंट्री सुरू होते. तर जितक्या लवकर आपण जाऊ तितकं वरती पोहोचू आणि उन्हाच्या अगोदर आपण वापस येऊ. तर आम्ही घरून जेवण वगैरे घेऊन बाहेर लांबून बाईकवरून आल्यामुळं आम्हाला सकाळचे 11 वाजलेले होते. तर आम्ही हरकत नाही, थंडीचे दिवस होते त्यामुळे इतकं काही त्रास जाणवला नाही. तर आम्ही ही ट्रेक सुरू केलेली होती आणि खरंच खूप भन्नाट असा एक्सपिरियन्स होता. खूप छान आणि लाईफटाईम हा मेमोरेबल राहिलेला आहे आमच्यासाठी आणि खूप पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट केलेली आहे. इथून बाजूला बघाल तर तुम्ही वॉशरूमही आहे छानसं आणि फ्रेश होण्यासाठी पाण्याचीही छानशी सोय आहे. वरती म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला एक उपहारगृहही आहे आणि आतमध्ये जर तुम्ही बाहेरून पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा पॅकेट्स घेऊन जात असाल तर ते अलाउड नाही. त्यासाठी तुम्हाला पाण्याच्या बॉटल्स वरती घेऊन जायच्या असतील तर तुम्हाला बाहेर गेटवरतीच पे करावं लागेल आणि ते मोजून तुम्हाला आतमध्ये सोडतील आणि नंतर आल्यानंतर ते कचरा टाकून आपले पैसे वापस घेऊन घरी यायचं आहे. तर हा आहे किल्ल्याच्या वरती जाण्याचा रस्ता. तुम्ही बघताय खूप दगडांचा आणि तसा कठीण आहे रस्ता. पायही घसरत होते थोडे थोडे. आमची ही अवघड अशी पहिलीच ट्रेक होती, त्यामुळं थोडंसं हे जाणवलं. आम्ही ब्रेक घेत घेत आम्ही वरती गेलेलो होतो. हा होता पहिला ब्रेक आमचा. ध्रुवला खरं तर तसं खूप आवडत होतं. आजूबाजूला म्हणजे माकडं वगैरेही होती. तुमच्या हातात जर खाऊ वगैरे असेल तर सावध राहा, हातातल्या वस्तू वगैरे सावध. तुमच्यासोबत जर लहान मुले असतील तर त्यांना सावधगिरीने न्यावं लागेल तुम्हाला, कारण खाचखळगे दगडं असा रस्ता आहे आणि घसरणीचा रस्ता आहे. थोडासा चढावं लागतंय, चढाचा रस्ता आहे आणि आजूबाजूला खोल दरी आहेत. किल्ल्यामध्ये असणारा हा कर्नाळा किल्ला पनवेलपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. सुमारे 1200 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत अगदी दिमाखात उभा असलेला हा किल्ला खूप साऱ्या ऐतिहासिक घटनांचा मूर्तिमंत साक्षीदार आहे आणि प्रत्यक्ष त्या किल्ल्यावरती आम्ही आज ट्रेक करतोय. तर हा खरंच खूप मेमोरेबल असा क्षण होता. खूप म्हणजे प्राऊड फील होत होतं की ट्रेक करतोय. ही आमची
पहिलीच ट्रेक होती तशी तिघांची एकत्र मिळून. तर खूप छान असा अनुभव होता. या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसरही खूप कव्हर होतो. किल्ल्यावरती जाण्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरचा रस्ता तुम्हाला ट्रॅव्हल करून जावं लागेल. अर्ध्याहून जास्त रस्ता हा आजूबाजूला घनदाट झाडी असलेला आहे. तर तिथपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला उन्हाचा जास्ती त्रास जाणवणार नाही. तशी सावली येईल घनदाट झाडी असल्यामुळं. आणि ह्या झाडींमधून हळूच अधूनमधून डोकावणारी ही सूर्यकिरणं ही अंगावर पडतात. त्यामुळं खरंच खूप छान असं फील येत होतं. कुठल्याही अशा भारी रिसॉर्ट आणि ह्याच्यापेक्षा हा एक्सपिरियन्स हा खूपच वेगळा होता. तुम्हाला आजूबाजूला फोटोशूटसाठी खूप छान असे ठिकाणं मिळतील. खरंच वेगळा आणि भन्नाट असा अनुभव तुम्ही नक्की घ्या. हा रस्ता बघून, हा व्हिडिओ बघून तुम्ही कर्नाळा ट्रेक नक्की प्लॅन करा. लवकरात लवकर जाऊन या. व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओवरती कमेंट करायला, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण जे लोक हा कर्नाळा ट्रेक प्लॅन करतील त्यांना हा खूप हेल्पफुल होईल व्हिडिओ, अशी आशा आहे. आणि लवकरच तुम्हीही प्लॅन करा आणि एकदा कर्नाळा किल्ल्याला भेट देऊन या. लहान मुलांना खरं तर आपण जेव्हा लहान होतो तेव्हा फक्त पुस्तकातून इतिहास वाचलेला होता. तर लहान मुलांना हा प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास शिकवतो याचा खरंच खूप अभिमान वाटतो आहे मला. जितकं जास्तीत जॉब आणि बाकीच्या जबाबदाऱ्या यातून जितका वेळ शक्य होईल तितका आम्ही याला अनुभवातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ट्रेकवरती जाण्यासाठी घरातूनच आम्ही हेल्दी फूड बनवून घेतलेलं होतं. जितकं जास्त शक्य होईल तितकं आम्ही म्हणजे हेल्दी वातावरण, हेल्दी मानसिक आरोग्य आणि हेल्दी फूड देण्याचा बाळाला प्रयत्न करतो आहे. आत्ताच्या धावपळीच्या जगात हे 100% शक्य होत नाही, पण जितका जास्त होईल तितका आमचा प्रयत्न सुरू असतो. तर तुम्हीही नक्की हा प्रयत्न करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. वरती किल्ल्याचा रस्ताचा परिसर संपल्यानंतर वरती किल्ल्याचे छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळतील. कारण व्हिडिओ वरती चढताना व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं. चढायचा वरती थोड्याशा पायऱ्यांचा रस्ता होता आणि हे सेल्फी स्टिक आणि हे सगळं सामान घेऊन वरती चढणं शक्य नव्हतं. सो आम्ही अर्ध्यातच हे हेल्मेट, बॅगा, सामान सगळं आम्ही खालीच ठेवून अर्ध्यापासून वरती, जिथून किल्ल्याचा सुळक्याकडे जाण्याचा, तटबंदीकडे जाण्याचा रस्ता होता, तिथंच आम्ही पायथ्याशी हे सामान ठेवून आम्ही वरती चढलेलो होतो. त्यामुळे वरचे जास्ती व्हिडिओज पाहायला नाही मिळणार, वरतीचे फोटो आहेत. पण हा अनुभव तुम्ही बघा. हा रस्त्याचा लक्षात ठेवा की कसा आहे तुम्हाला चढायला. त्यानुसार तुम्ही घरून येताना सामान साहित्य घेऊन जा. आम्हाला ही आमची पहिलीच ट्रेक असल्यामुळे आम्हाला इतका अनुभव नव्हता. सो आमच्या हातात बॅगा आहेत. खरं तर सॅकमध्ये ट्रेकिंगला घेऊन जायला लागतं, पण ठीक आहे, हरकत नाही. आम्ही घरून हेल्दी फूड वगैरे आणलेलं होतं. आणि हा रस्ता तुम्ही बघताय, ध्रुव ही चढण्याचा रस्ता आहे, तो त्याला मधून उचलून घ्यावं लागत होतं थोडंसं, कारण हात देऊन त्याला हेल्प करावी लागत होती. कारण भीतीदायक होतं थोडंसं. रस्ता तसा अधूनमधून जिथून जंगलांचा आहे तिथून सुनसान रस्ता आहे, तुम्हाला अनुभव येईल. सो त्यासाठीच तुम्हाला एकट्याला वरती जाण्यास परवानगी नाही आहे. तुम्ही ग्रुपसोबतच जात असाल तर, कारण कोणी जर आधीमध्ये कोणी दिसेना तर खरं तर खूप भीती वाटते आधीमध्ये. आणि जोपर्यंत जंगल आहे तोपर्यंत खरंच भीती वाटते थोडी. सो ग्रुपसोबतच जा आणि एन्जॉय करा तुमची ट्रेक. तुम्हीही लवकरच प्लॅन करा. आणि वरती किल्ल्यावरून जे तुम्हाला आजूबाजूचा परिसर बघायला मिळेल त्यामध्ये प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड हे किल्लेही तुमच्यावरून नजरेच्या टप्प्यात येतील. तर हा किल्ला खूप जुना आहे, जवळजवळ सुमारे 1200 वर्षांपूर्वीचा आहे असं मानलं जातं. तर वरून जे तुम्हाला सीन दिसत आहेत ते असे प्रकारचे असतील. तर खरंच मुलांना, छोट्या मुलांनाही अनुभवातून शिक्षण देण्यासाठी ट्रेकिंगला नक्की घेऊन जात चला. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओही आम्ही जो प्लॅन केला होता आमच्या दुसऱ्या बाळाच्या म्हणजे इंद्रनीलच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त किल्लेश्वरी रायगडचा ट्रेकही आम्ही प्लॅन केला होता, तोही खूप भन्नाट झालेला होता.
आणि त्याचाही व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. वन मॅन शो आहे, मी एकटीच पोस्ट करते, एडिट करते, घरचं सगळं आवरून बाळाला प्रेफरन्स आहे थोडासा. आणि हे व्हिडिओज ही खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून मी ठेवलेले आहेत. टेक्निकल इश्यूजमुळे खूप सारा डाटा कंटेंट माझा डिलीट झालेला आहे. सो गडबडीत मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करते. सो लक्षात घ्या, व्हिडिओला आणि चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे लोक ट्रेक प्लॅन करतील त्यांना फायदा होईल, माहिती मिळेल. तर वरती जाण्यासाठीचा जो हा रस्ता आहे तो तुम्ही इथंपर्यंत बघताय. वरती गेल्यानंतर तुम्हाला किल्ल्यावरती जाण्यासाठी तटबंदी आणि वरती एक सुळका आहे जो की अंगठ्याच्या आकारासारखा दिसतो. लांबून तो छोटासा दिसला तरी जवळ गेल्यानंतर त्याची उंची खूप प्रचंड आहे, भव्य दिव्य असा. वरती धस्स होईल तुम्हाला ते बघून. आणि चढतानाही पायऱ्या वगैरे खूप आहेत. सो काळजी घ्या आणि सामान म्हणजे बॅगेत सॅकमधूनच घेऊन जा, जेणेकरून तुमचे हात रिकामे राहतील. ट्रेकिंगसोबत जाताना एखादी काठी घेतली तरी तुम्हाला खूप मदत होईल. लहान मुलांना काळजीपूर्वक न्या, कारण रस्त्याच्या आधेमध्ये तुम्ही बघताय की लाकडाचे ओंडके पडलेले आहेत. आणि हा व्हिडिओ 2021 सालचा आहे. सध्याची अवस्था म्हणजे एक्झॅक्ट नाही माहिती सांगता येणार. आम्हीही आणखी एकदा इंद्रायणीला घेऊनही ही ट्रेक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन, तोही व्हिडिओ लवकर टाकू. तर बघा, तुम्ही नक्की हे करा. आधीमध्ये शिवगर्जना देत ध्रुव जात होता, त्याला खरंच खूप एनर्जेटिक फील होत होतं. शिवगर्जना दिल्यामुळे खरं तर एक प्रकारची वेगळीच एनर्जी अंगात संचारत होती. तर रोड होईपर्यंत असं वाटत होतं की कधी वरती पोहोचू. जंगल तर संपतच नव्हतं. पण एकदा का वरती म्हणजे जो किल्ल्याचा सुळका आणि तटबंदीचा जो भाग होता तो जेव्हा नजरेच्या टप्प्यात आला तेव्हा खरंच हायसं वाटलं, प्राऊड फील झालं. ध्रुवला विचारलं आम्ही की वरती जायचं का, कंटाळा आलाय का, पण नाही, तोही रेडी होता. सो आम्ही वरती जाण्याचा डिसिजन घेतला. वरती खरंच खूप थोडा अवघड रस्ता आहे, तुमच्या लक्षात येईलच. आणि इथून तुम्ही आजूबाजूच्या दरी परिसर, खडक डोंगर, जे काही परिसर बघता तोही बघा, खूप छान एन्जॉय करता येईल. आणि हातात जे वस्तू घेऊन जात आहे त्याकडेही लक्ष द्या, कारण आजूबाजूला माकडं हे भरपूर आहेत. आणि चढताना हे असे दगड आहेत, तिथून अगदी सावधगिरीनं चढावं लागेल तुम्हाला. आणि वरती किल्ल्यावरती बघण्यासाठी एक वाडा प्रकारचा आहे की जो थोडासा दुरावस्थेत आहे सध्या. आणि जो सुळका तुम्हाला दिसतो त्याच्या पायथ्याशी खोदीव थंड पाण्याच्या टाक्या आहेत. वरती चढताना तेथील पर्यावरणाला धक्का पोहोचणार नाही, हानी पोहोचणार नाही याची पुरेपूर काळजी आपण घ्यायची आहे. पॅकेट्स, पाण्याच्या बॉटल्स तुम्हाला अलाउड नाहीतच. सो तिथं काहीही कोणत्याही प्रकारचा असा मानवनिर्मित कचरा तुम्ही तिथे करून यायचा नाही आहे, याची पुरेपूर काळजी घ्या ट्रेकिंग करताना. आणि ट्रेक एन्जॉय करा तुम्ही. तर लवकरच या रोडवरून आम्ही किल्ल्याच्या म्हणजे वरच्या व्ह्यूपाशी, पहिल्या तटबंदीच्या आणि सुळक्याच्या व्ह्यूपाशी पोहोचलेलो होतो. तर हे बघून खरंच खूप हॅपी मुवमेंट झाली की हा बाबा पोहोचलो लवकर. खूप छान वाटलं. इतकी मेहनत करून जेव्हा हा किल्ला नजरेसमोर आला तेव्हा खूप आनंदाचा क्षण होता हा. आणि तिथून जो फोटो किंवा व्हिडिओज हा बघता तुम्ही, आजूबाजूला दिसणारा हा परिसर खरंच खूप छान होता. आम्ही या किल्ल्यासाठी खास ट्रेकसाठी या सेल्फी स्टिक आणलेली होती, तर तिचा पुरेपूर यूज झालेला होता. खरंच खूप छान असं वाटलेलं होतं. एक छानशी जागा बघून, जी माकडांपासून सावध राहता येईल अशी जागा बघून आम्ही जेवायला बसलेलो होतो, जे की घरूनच आम्ही सगळं तयारीनिशी आलेलो होतो. आणि वरती जातानाचा हा जो अंगठ्याच्या आकाराचा सुळका दिसतोय तिथेही थोडंसं चढावं लागेल. पायऱ्या आहेत आणि चढणीचा रस्ता आहे थोडासा. पायऱ्याही अशा उभ्या आहेत, उभ्या चढणीच्या. सो काळजीपूर्वकच जा. या समोर दिसणाऱ्या त्या पायथ्याशीच आम्ही सामान ठेवून वरती चढलेलो होतो, इथेच सामान ठेवून. आणि तिथून पाठीमागे दिसणारा हा परिसर आहे किल्ल्यावरून. तर तिथून आम्ही फक्त फोटोग्राफ्स घेतलेले होते. तुम्ही या पायऱ्या बघताय, तुम्हाला अंदाज येईल. या फोटो जिथून काढलाय त्याच्या बाजूला थंड पाण्याच्या टाक्या होत्या, सुळका होता, त्याची सावली आपल्यावरती येते. इथून थोडं
थोडंसं खिडकी टाईप किंवा दरवाजा टाईपमध्ये आहे, जे की थोडंसं पडझड झालेली आहे. पण किल्ल्यांचं संवर्धन करणं खरंच खूप गरजेचं आहे. हा वारसा आहे महाराष्ट्राचा, तो आपल्याला जपायला हवा. इथून जो माझ्या समोर जो आहे तो किल्ल्याचा सुळका होता, जो की म्हणजे माना उंचावत होता, उंच करूनच बघावा लागत होता. आणि बाजूचा परिसर तुम्ही बघताय. आणि हे पक्षी तुम्ही नक्की प्लॅन करा, लवकरात लवकर हा व्हिडिओ जितका जास्त होईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही हे फोटोग्राफ्स बघताय, खूप छान असा एक्सपिरियन्स तुम्हीही लवकरात लवकर घ्या. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ट्रेकिंग करत राहा, हेल्दी राहा.